सुस्वागतम सुस्वागतम. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून सन 2026-27 या नवीन शैक्षणिक पर्वास सुरुवात होत आहे आणि अतिशय प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात आपण या नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात करीत आहोत. उन्हाळी सुट्टी संपत आली की तुम्हा सर्वांना वेळ लागतात ते आपल्या ज्ञान मंदिराचे अर्थात आपल्या आवडत्या शाळेचे. जी शाळा तुम्हाला संस्कार देते, तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार देते, तुमच्यातील सुप्त कलागुणांना वाव देते. अर्थातच तुमचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी विविध परीक्षा, उपक्रम, त्याचबरोबर आनंददायी उपक्रमांचं आयोजन करत असते आणि त्यातूनच तुमचं एक आदर्श विद्यार्थी म्हणून तुमची ओळख तयार होत असते. आज या शैक्षणिक वर्षातील आपल्या शाळेचा हा पहिला दिवस. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी तर कायम स्मरणात राहणारा हा दिवस असतो. यात जास्तीत जास्त सर्वच पाचवीचे विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर इतर वर्गांमध्ये नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज आपण या ठिकाणी प्रवेशोत्सव साजरा करीत आहोत. या निमित्ताने तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्माननीय श्री यादवराव शिंदे सर, सन्माननीय श्री देवी ठाकरे सर, त्याचबरोबर आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री थोरात सर, उपमुख्याध्यापक सन्माननीय श्री ठाकरे सर, पर्यवेक्षक सन्माननीय श्री पवार सर, त्याचबरोबर या ठिकाणी अगदी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व पालक बंधू भगिनी, त्याचबरोबर शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी, आपल्या विद्यालयाचे ग्रंथपाल आदरणीय श्री कोरडे सर, तसेच या ठिकाणी तुम्ही अतिशय आनंदाने उत्साहाने पहिल्याच दिवशी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मी विद्यालय परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करते. विद्येची देवता माता सरस्वतीच्या आशीर्वादाने आपण पुढील कार्यक्रमाकडे वळणार आहोत. तेव्हा मान्यवर अतिथींना मी विनंती करते की त्यांनी माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करावे. अंधाराचा वेध घेणाऱ्या, प्रकाशाचा शोध घेणाऱ्या आणि सर्वांच्या जीवनी आनंद देणाऱ्या या दीपज्योतींच्या साक्षीने आपण पुढील कार्यक्रमाकडे वळणार आहोत. आजच्या या प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्माननीय श्री ठाकरे बीबी सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. विद्या हेच खरे धन आणि ज्ञान हीच खरी शक्ती या विचाराने प्रेरित होऊन आपण आजच्या या कार्यक्रमासाठी सर्वजण जमलेलो आहोत. तेव्हा विद्यालय परिवाराच्या वतीने शब्दधुनांनी सर्वांचे स्वागत करीत आहेत विद्यालयाचे संगीत शिक्षक आदरणीय श्री दांडेकर सर. स्वागताचा सुखद सोहळा, स्वागताचा सुखद सोहळा प्रथम दिनी आज करू साजरा, प्रथम दिनी आज करू साजरा तुम्हाला मानाचा मुजरा, तुम्हाला मानाचा मुजरा. प्रवेशोत्सव आज मुलांचा, प्रवेशोत्सव आज मुलांचा
करू साजरा, दिन हा करू साजरा, तुम्हाला मानाचा मुजरा, तुम्हाला मानाचा मुजरा. स्वागताचा सुखद सोहळा, स्वागताचा सुखद सोहळा, प्रथमदिनी आज करू साजरा, प्रथमदिनी आज करू साजरा, तुम्हाला मानाचा मुजरा, तुम्हाला मानाचा मुजरा, तुम्हाला मानाचा मुजरा. शुभ सकाळ. अरे हो म्हणा की शुभ सकाळ. तर सर्वप्रथम मला खूप विशेष असा आनंद होतोय की पाचवीचे जे नव्याने दाखल झालेले विद्यार्थी, त्याचबरोबर इतर वर्गातील काही नवीन शाळेमध्ये पहिला दिवस असलेले विद्यार्थी, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि आत्मविश्वास आणि नव्या उमेदीनं या विद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर पुढे मोठी उंच उंच स्वप्न पाहण्याची त्यांची आशा आकांक्षा, त्याचा मला विशेष आनंद होत आहे. मित्रांनो, या ठिकाणी पालक देखील भरपूर संख्येने जमा झालेले आहेत. आम्ही तर निश्चित असं मानतो तो विद्यार्थी आमचं दैवत आहे आणि पालक हे आमचे विश्वास आहे, ते ट्रस्टी आहेत आमचे. आपण सर्वांनी या शाळेवर, या संस्थेवर जो विश्वास टाकलेला आहे, त्या विश्वासासाठी आम्ही निश्चितपणे पात्र ठरण्याचा निश्चितपणे आम्ही सर्व सहकारी शिक्षक माझ्यासह आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत किंवा करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, शाळा हे एक निवळ फक्त पुस्तकी ज्ञान मिळवण्याचं केंद्र नाही, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, त्यामध्ये सर्व भावनिक, मानसिक, शारीरिक, त्याचबरोबर बौद्धिक विकास, या सर्व क्षमतांचा विकास करण्याचं ध्येय विद्यालयातील आमच्या सर्वांचं असतं. ज्ञान मिळवणं ते तर आहे, परंतु निवडून मिळवून पुढच्या वर्गात झालं एवढा पुढचा आमचा उद्देश नाही. तर माझ्या शाळेतील विद्यार्थी हा सर्व संपन्न झाला पाहिजे आणि त्याला सर्व क्षमतांचा विकास या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की विद्यार्थी जेव्हा पाचवीला येतो तेव्हा त्याचं बालमन असतं. या बालमनातून त्याच्या जीवनामध्ये एक नवीन प्रवास शाळेमध्ये सुरू होत असतो पुढच्या 6 वर्षांसाठी. त्याला बरे वाईट अनुभव येतात, त्या अनुभवातून त्याला शिकायचं असतं. कारण हा एक 4,500 हजार विद्यार्थी म्हणजे हा एक गावाची लोकसंख्या आहे, हा समाज आहे एक प्रकारे छोटासा. या समाजातून त्यांना बरे वाईट अनुभव, जे छोटे मोठे अनुभव येतात, त्या अनुभवातून विद्यार्थ्यांनी शिकायचं असतं, चांगल्या गोष्टी शिकायच्या असतात. अगदी पूर्वीच्या काळापासून चालत आलेलं आहे की दुर्गुण आणि सद्गुण या सोबत समाज चाललेला आहे. त्यातून चांगलं काय काय निवडता येईल आणि आपल्याला पुढे कसं जाता येईल हे बघायचं आहे. आजच आपल्या दांडेकर सरांनी आपल्या शाळेची सुरुवात अतिशय चांगल्या प्रार्थनेने केली पहिल्या दिवसाची, की ही आमची प्रार्थना माणसाने माणसासमोर वागावे. एवढं जरी वाक्य आपण लक्षात ठेवलं या प्रार्थनेमधलं तरी आपण जिंकलो असं मी म्हणेन. मित्रांनो, विशेष करून आता नवीन आलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी एकमेकांना आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपण मी म्हणत असतो विद्यार्थ्यांना नेहमी की आपले मोजकेच 2-4 मित्र असावेत, परंतु चांगले मित्र निवडावे. जसा मित्र तसा आपण घडतो. चांगले मित्र आपल्या सोबतीला 2-4 असतील तर आपलं जीवन चांगलं घडतं आणि कोणाला वाईट म्हणणार नाही, मुलं लहान आहेत अजून, परंतु त्यांच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा असते. दर पुढच्या वर्गात जात असताना सुधारणा झाली पाहिजे. यामध्ये आम्ही सर्व शिक्षक वेगवेगळ्या पाठाच्या माध्यमातून त्यामध्ये मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करत असतो. मराठी, हिंदी किंवा इतर विषय आहेत, त्या प्रत्येक धड्यातून काही ना काही मूल्य त्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये येण्याचा, उतरवण्याचा लेखक प्रयत्न करत असतात, शिक्षक प्रयत्न करत असतात. आता राहिला प्रश्न विद्यार्थ्यांनी ते चांगल्या पद्धतीने ग्रहण करावं, आपल्या वर्तनामध्ये बदल करावा, चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करावा. आणि ही एक गोष्ट अजून एक आहे की संपूर्ण ही प्रक्रिया आहे ही एकांगी नाही. आज पालकत्व, पॅरेंटल म्हणजे पॅरेंटशिप ही अतिशय कठीण आणि अवघड गोष्ट बनत आलेली आहे. त्यामध्ये आम्ही शिक्षक देखील, आम्ही जरी पालक असू तरी आम्ही देखील त्याच्यामध्ये कमी करू शकतो. म्हणजे कोणत्याही एखादा शिक्षक असेल तो देखील पालक आहे, त्याच्या जबाबदारी शाळेत आहे.
त्यामुळं आपल्या पालकांचं अत्यंत महत्त्वाचं कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या मुलांसोबत अशा प्रकारचं वर्तन ठेवावं की पूर्णपणे आदर्श वाटेल. म्हणजे तो दररोज बघत असतो आपल्याकडे आणि त्यातूनच तो शिकत असतो. शाळेमध्ये 6 तास विद्यार्थी असतात, अजूनही 18 तास विद्यार्थी इतर घटकांमध्ये असतात. त्यामध्ये व्हॅन चालक आहे, व्हॅन आहे, प्रवास आहे, त्याचबरोबर आईवडील आहेत, नातेवाईक आहेत, शेजारी पाजारी आहेत, येणारे जाणारे आहेत. या सर्व गोष्टी मुलं ग्रहण करत असतात. परंतु आम्ही सांगत असतो मुलांना की यातून तुम्हाला जे जे काही चांगलं आहे ते निवडून लागून घ्या आणि पुढच्या प्रवासाला लागा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ही शाळा सर्वप्रथम तुमची आहे. तुम्ही आहात म्हणून आले आहोत. शाळा अगोदर तुमची आहे. हा संपूर्ण परिसर, हे वर्ग अगोदर तुमचे आहे. त्या वर्गांसाठी स्वतःबरोबर एक आत्मीयता निर्माण करा. या परिसरासाठी आत्मीयता निर्माण करा. ही काही सार्वजनिक नाही, ही माझी आहे असं म्हणा. हा परिसर माझा आहे. मी वॉशरूमला जिथे जातो ते वॉशरूम सुद्धा माझं स्वतःचा घरातला आहे असं माना तुम्ही. वर्ग माझा आहे. बेंच मी ज्या बेंचवर बसतो, परिसरामध्ये बसतो ते माझं आहे. जेव्हा तुमच्यामध्ये आत्मीयता निर्माण होईल तेव्हा तुम्ही ती प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने ही माझी आहे असं समजून करू लागेल. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपला वर्ग स्वच्छ ठेवला पाहिजे, परिसर स्वच्छ कसा राहील हा प्रत्येक विद्यार्थ्याने व्यक्तिशः प्रयत्न केला तर संपूर्ण परिसर आपोआप स्वच्छ दिसणार आहे. वॉशरूमला गेल्यानंतर आपण पाणी सांगतो, पण पाण्याचा वापर करा. आता हे पालकांनी देखील सांगितलं असतं की मुलांना काही पालक सांगत नसतील कदाचित, परंतु आम्ही मला सांगू इच्छितो की वॉशरूमचा वापर करायचा फक्त स्वच्छता असण्यासाठी पाण्याचा वापर निश्चित तुम्हाला करावा लागणार आहे. मग आपण हलका होईना त्यामध्ये पाण्याचा वापर केला पाहिजे. त्यामुळे स्वच्छता टिकून राहणार आहे, आपलं आरोग्य स्वच्छ राहणार आहे. विशेष करून आम्ही मागील काही 2-4 महिन्यापासून विशेष अशा प्रयत्नाने एक जोडी स्वच्छतेसाठी ठेवली आहे. या जोडीच्या माध्यमातून संपूर्ण वॉशरूम पूर्ण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. कारण अशा कामासाठी कर्मचारी मिळत नाही, पगार देऊन देखील मिळत नाही. आम्ही भरपूर प्रयत्न केला मागच्या वर्षी, तेव्हा संस्थेच्या माध्यमातून आम्हाला ही कर्मचारी मिळालेली आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचं सुद्धा कर्तव्य आहे की परिसर स्वच्छता, वॉशरूम स्वच्छता असेल, या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत म्हणून स्वच्छ ठेवल्या पाहिजे. वर्गामध्ये देखील अजून एक महत्त्वाचं सांगण्याचं असं आहे की अध्यापन, अध्ययन ही प्रक्रिया ही दोन्ही बाजूने चालणारी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षक शिकवत असताना माझे शिक्षक अतिशय इफेक्टिव्हली शिकवण्याचा प्रयत्न करतात. आवाजातील चढउतार असेल, त्यानंतर वातावरण निर्मिती असेल, या सर्व गोष्टी करतात. तुम्ही देखील अतिशय बारकाईने आनंदाने त्याकडे लक्ष द्या. शिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत, आवाजातील चढउतार असेल, त्याच्यातला जो आशय असेल तो ऐका. तेवढे 30 मिनिटं 25 मिनिटं तुम्ही दुसरं काही करण्याऐवजी, सोडून करण्याऐवजी आपण ऐकण्याचा प्रयत्न करा, एकाग्रता निर्माण करा, सवय लावा, जेणेकरून तुम्हाला शिकवलेला जो भाग आहे तो सहज समजू लागेल. मित्रांनो, त्याचबरोबर आपल्याला सांगू इच्छितो की मीडिया याचा प्रभाव आपल्या समाजावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. उदाहरणार्थ आमच्या काळामध्ये जर सांगायचं झालं तर मी 1984 ला 10वी पास आउट झालेलो आणि त्या काळामध्ये आम्ही 12वीच्या पुढे गेल्यानंतर टीव्ही कसा असतो हे आम्हाला माहिती झालं. त्यामुळं आमच्या काळामध्ये मीडिया नव्हता. त्यामुळे आम्ही एकाग्रचित्त राहिलं. पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही वाचन करत असतानाच त्या कल्पना रंगू लागलो की समजा विज्ञानाचा एखादा युनिट असेल, घटक असेल, त्या घटकामध्ये समजा दूधभट्टी असेल, मग दूधभट्टी कशी असेल, मग लोखंडाचं पाणी होऊन कशा पद्धतीने लोखंड कसं तयार होत असेल त्यामध्ये वगैरे, हे जे काही आम्ही कल्पनेच्या माध्यमातून आम्ही करायचो. त्यामुळे आमची कल्पना शक्ती विकसित झाली. तुम्ही देखील मीडियाचा वापर फारसा करण्याची जरुरी नाही. पालकांनी देखील लक्षात घ्या, कोणत्याही विद्यार्थ्याला आम्ही कोणत्याही प्रकारे मोबाईल वापरण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळं मुलांनी मोबाईल वापरण्याची अजिबात आवश्यकता नाही. आपण पुस्तकाच्या माध्यमातून जे काही आम्ही इतर संदर्भ पुस्तक असतील त्या माध्यमातून तुम्ही अभ्यास परिपूर्ण अशा पद्धतीने करू शकता. मोबाईल हा फक्त काही मेसेज पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिथे आम्ही ग्रुप तयार केलेले आहे. त्या एवढा फक्त मर्यादित असा विषय आहे
आणि जर तुम्हाला सांगितलं आहे की चांगला वापर करायचा असेल तर आपण चांगला वापर टीव्हीच्या स्क्रीनवर देखील करू शकतो. टीव्हीच्या स्क्रीनवर सुद्धा आपण त्यातलं जे काही आहे तुम्हाला अभ्यासाविषयीचं ते कनेक्ट करून बघू शकतो. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी या सर्व छोट्या छोट्या गोष्टींचा परंतु महत्त्वाच्या गोष्टी या लक्षात ठेवाव्या. पालकांना देखील पुन्हा एकदा धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी आमच्या शाळेवर विश्वास टाकलेला आहे आणि निश्चित आम्ही या सर्व विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करू. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बहुजन हिताय बहुजन सुखाय या उक्तीप्रमाणे मराठा विद्याप्रसार समाजाचं कामकाज चालतं. पाचवीच्या आम्ही येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला आहे. तो कुठल्याही जाती धर्माचा असो, गरीब असो, श्रीमंत असो, या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही पाचवीला प्रवेश देतो. म्हणजे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जरी क्वांटिटी आहे पण क्वांटिटीतून सुद्धा आम्ही क्वालिटी शोधण्याचा प्रयत्न करतो. एवढी सोपी गोष्ट नाही. आपण बाहेर जर गेला तर इंग्लिश मीडियम स्कूलला पालकांच्या सुद्धा इंटरव्ह्यू होतात आणि विद्यार्थ्यांची पण इंटरव्ह्यू होते. मग त्याचं सिलेक्शन करायचं नाही असं ठरवतात. मात्र आम्ही कोणत्याही स्तराचा विद्यार्थी असो, या स्तरातील विद्यार्थी आमचा म्हणून आमच्या शाळेत आल्यानंतर त्याला जसं शक्य होईल तसं चांगल्या पद्धतीने घडवण्याचा माझे शिक्षक प्रयत्न करतात. पुन्हा एकदा मी पालकांचं, नवीन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं संपूर्ण शालेय परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि गुणवत्ता ही आपल्या शाळेची मुख्य ओळख आहे आणि यामध्ये शाळेतील सर्वच घटकांचं योगदान खूप मोठं असतं. सरांनी सांगितल्याप्रमाणे या घटकांमध्ये पालक देखील येतात. यात पालकांचं योगदान देखील खूप महत्त्वाचं असतं. परंतु यात दिवसेंदिवस अधिक सुधारणा व्हावी यासाठी आपल्याला वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन करणारे मान्यवर या ठिकाणी आज आपल्या या प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी आपल्याला अतिथी म्हणून लाभलेले आहे. आणि अतिथी देवो भव हा आपल्या भारतीय संस्कृतीचा खास विशेष. या परंपरेचं जतन करूया मान्यवरांच्या सत्काराने. मी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री थोरात सर यांना विनंती करते की त्यांनी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्माननीय श्री यादवराव शिंदे सर यांचा सत्कार करावा. मित्रांनो, तुम्हाला मी एक प्रश्न विचारणार आहे. सरांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे की विद्यार्थ्याचा खरा मित्र कोण असतो किंवा खरे मित्र कोण असतात. कोण सांगेल? सांग. छान. सगळ्यांनी याच्यासाठी टाळ्या वाजवाव्या एकदा. विद्यार्थ्याचे खरे मित्र ही त्याची पुस्तकं असतात जी थोड्याच वेळात तुम्हाला या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आपण या ठिकाणी देणार आहोत. शाळा भरण्यापूर्वी इतर वस्तू तुम्ही खरेदी करत असतात, शालेय साहित्य खरेदी करत असतात. परंतु या सर्वात जास्त ओढ तुम्हाला असते ती आपल्या पाठ्यपुस्तकाची असते की नाही? तर पाठ्यपुस्तकं ही तुम्हाला केवळ परीक्षेमध्ये गुण मिळवून देत नाही तर ती जीवन जगण्याची दृष्टी देत असतात. आणि पुस्तकातील प्रत्येक पान हे तुम्हाला यशस्वी होण्याची गोष्ट सांगत असतं. जसं इतिहासातून आपल्याला प्रेरणा मिळते, विज्ञानातून जिज्ञासा, सर्जनशीलता, भाषेतून अभिव्यक्ती आणि गणितातून तर्कशक्ती विकसित करण्याचं सामर्थ्य या पुस्तकांमध्ये दडलेलं असतं. सर्वच विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तक या 2-3 दिवसात सर्वांनाच मिळणार आहे. परंतु आज मान्यवर अतिथींच्या हस्ते आपण या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाठ्यपुस्तकांचा संच देणार आहोत आणि या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. आपल्या शाळेची विद्यार्थी संख्या ही प्रचंड आहे. प्रचंड म्हणावं लागेल. जसं मला सरांनी सांगितलं की एक मोठ्या प्रकारचा समाज हा आहे. परंतु आज शाळेचा पहिला दिवस आहे, प्रवेशोत्सव आहे. परंतु प्रत्येक विद्यार्थ्याचा स्वागत सत्कार करणं आपल्याला शक्य नाही. त्यामुळे या ठिकाणी स्टेजवरती आपण प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांचा सत्कार आणि स्वागत करणार आहोत. पण हे सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार आणि स्वागत आहे असं समजायचं आहे. सुरुवातीला आपण 5वीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संच देणार आहोत. तेव्हा सर्व मान्यवर अतिथींना मी विनंती करते की त्यांनी या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संच आणि पुष्प देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करावा.
मंडळाचे अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्माननीय श्री बी ठाकरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. आजच्या प्रवेश उत्सवानिमित्त नवीन आलेले विद्यार्थ्यांचे सर्व मातापालक, पितापालक यांचं सर्वांचं मी ज्ञानसमुदायाच्या वतीनं प्रथम मी स्वागत करतो आणि धन्यवाद देखील देतो की खरोखरच आपल्या पालकांनी आपल्या पाल्याला, आपल्या मुलाला शिक्षणासाठी किंवा शाळेमध्ये शिकण्यासाठी मराठी हायस्कूल निवडलं ही सर्वात मोठं धन्यवाद. कारण ही मराठी हायस्कूलला एक परंपरा आहे, गुणवत्ता आहे, शिस्त आहे, सर्वात महत्त्वाचं आज आपण बघतोय. आणि ही एक शाळा, ही एक संस्था अशी आहे की ही एक पुन्हा व्यक्तीच्या नावे चालत नाही. आपण बघतो बाहेर माध्यम पाटलांची शाळा आहे, युसीची शाळा आहे, असं नसतं. ही बहुजन सुखाय बहुजन हित आहे. ही समाजाची संस्था आहे, समाजाच्या किंवा आपल्या गुणवत्तेवरती चालते. बरोबर पुन्हा एकदा मी पालकांना धन्यवाद देईल. आणि दुसरं एकच सांगेल, आज आपण बघितलं आता काही दिवसापूर्वी 10वीचा निकाल लागला. अतिशय 100% निकाल सेमी इंग्रजी अनेक जवळजवळ 70 ते 80% विद्यार्थी 90च्या पुढे विद्यार्थी लागले. म्हणजे नुसते विकास हा गुणात्मक झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, या शाळेचं एक अधिक वैशिष्ट्य की ही प्रॅक्टिकल स्कूल आहे. प्रॅक्टिकल स्कूल याचा अर्थ काय, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या विद्यार्थ्याची अतिशय सर्वांगीण विकास होतो. नुसती मार्कांची आलेली सूज येत नाही तर त्या विद्यार्थ्याला 2 मार्क कमी पडले तर चालतील, परंतु संस्कार महत्त्वाचे आहे. आज आपण बघतोय मराठा हायस्कूलमध्ये अतिशय चांगले नामांकित विद्यार्थी, आज ही संस्था ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालते, आदरणीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे भाऊ एक नामांकित वकील आहेत, एक आपण त्याला म्हणतो अतिशय आदर्श एक म्हणजे सरचिटणीस आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संस्था, हजारो शिक्षक असतील, लाखो विद्यार्थी असतील, अतिशय शिस्तबद्धपणे शिकतात. आणि या त्यातली त्यात आपलं मराठा हायस्कूल हे संस्थेचं नाक आहे. आपण म्हणतो अरे काय ते माझं नाक आहे, आपला अभिमान आहे. खरोखरच हे मराठा हे नाक आपण ज्याला म्हणतो नाशिक शहरात आमच्या महिला शिक्षिका असतील, पुरुष शिक्षक असतील, सर्व बंधू वगैरे अतिशय तळमळीने शिकवतात. शिकवण्याबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा प्रत्येकाची तळमळ असते आणि हा आपल्या निकालातून लक्षात येतो. आत्ताच काही दिवसापूर्वी आपण पाहिलं आपला मराठा विद्यापीठ समाज ही संस्था जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता आज देश पातळीला देखील आपल्या सरचिटणीस साहेबांचा सत्कार झाला का मराठा विद्यापीठ समाज ही दिवसांदिवस अतिशय उत्तुंग झेप घेत आहे फक्त शिक्षकांच्या बरोबर. पण हे सर्व करत असताना त्या शिक्षकांना मार्गदर्शन करणारे, ज्याला आपण तुमच्या माझ्या घराचा एखादा कारभारी असेल किंवा ज्याला आपण टीमचं कॅप्टन म्हणतो, तसे आपल्या समोर बसलेले आपल्या या मराठा हायस्कूलचे कॅप्टन मुख्याध्यापक साहेब अतिशय शिस्तबद्धपणे कुठेही प्रत्येक मुलाकडं बारकाईने मायक्रो ऑब्झर्वेशन करून शिस्त लावून व्यवस्थितपणे आज मराठा हायस्कूलचा निकाल अतिशय चांगला उंचावला, शिस्त उंचावली. आणि या पलीकडं त्यांना संस्थेचं मार्गदर्शन मिळतं. थोडंसं पालकांना मी एक सांगेल, खूप काही पालक खूप हळवे होतात. आपणही शिक्षण घेतलं परंतु थोडंसं मुलाला खूप छातीची कुरवाळा म्हणजे मुलगा मोठा होतो असं नाही. थोडंसं निखट व्हा म्हणजे तू म्हणा तर असं काय की नाही मुलगा जेवत नाही, मग आई काय करते, मोबाईल देते, बाबा मोबाईल घे पण जेवण नाही. शाळेतून आला दप्तर फेकलं की लगेच मोबाईल देतो पाठीमागा लागतो. असं न करता पूर्वी बघा तुम्ही आपण लहान होतो, बाळ रडायला जर लागलं जेव्हा आई त्याला कडेवर गेली तेव्हा बाळ रडणं थांबवत होतं. आज आईच्या स्पर्शाची जागा तुमच्या माझ्या घरामध्ये असणारा मोबाईल नाही. आणि खरोखर आज मुलं रडायला लागलं की आईने जर मोबाईल दिला तर मुलं त्याच्या पुढचं असतं, खरोखर मोबाईल हातात दिलं तर रडणं थांबवलं. असं न करता माझ्या बहिणीला एक नम्र विनंती आहे, कृपया थोडंसं आपल्या पालकांना मित्र असतील चांगले संघटन ठेवा. आपल्या घरामध्ये आता नेहमीच तुम्ही सर्व आयडियल आहात, कारण जो पालक आमचा
मराठा हायस्कूलला ज्याचे पाय वळतात तो नक्कीच आमच्यासाठी एक आदर्श आहे. आमच्यासाठी म्हणजे तमाम संस्थेसाठी तो आदर्श आहे. पुन्हा एकदा मी ग्वाही देतो, तुम्ही जो निर्णय घेतला, हा जो विद्यार्थी जो आज 5वीला आमच्याकडे आला, आमच्याकडे शाळेमध्ये आला, तो नक्कीच एक भविष्यामध्ये चांगला एक वैज्ञानिक, डॉक्टर, इंजिनियर याही पलीकडे चांगला काही एक समाजामध्ये एक व्यक्तिमत्व घडेल एवढं मी आपल्या शाळेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं मी आश्वासित करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. धन्यवाद. ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती शिंदे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. नवीन पुस्तके, नवीन मित्र आणि नवीन संधी यांचे स्वागत करून आपण ह्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये पाऊल ठेवत आहोत. आणि या नवीन प्रवेश उत्सव प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री बी ठाकरे सर, तसेच सन्माननीय श्री यादवराव सर हे उपस्थित राहून यांनी आजच्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचे मी विशेष असे आभार मानले. आम्हा सर्व शिक्षकांना तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या या सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन करणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री ठाकरे सर यांचे मी मनापासून आभार मानते. उत्सव प्रवेशाचा या कार्यक्रमासाठी ज्यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले असे आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांचे मार्गदर्शन लाभले असे विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री थोरात सर, उपमुख्याध्यापक आदरणीय श्री ठाकरे सर, तसेच पर्यवेक्षक आदरणीय श्री पवार सर यांचेही मनपूर्वक आभार मानले. आणि या विद्यालयात प्रवेश करत असताना सर्वांचे लक्ष वेधून घेणारे, उत्कृष्ट असे फललेखन करणारे विद्यालयातील सर्व कला शिक्षक यांचेही विशेष असे आभार मानले. आणि या प्रवेशोत्सवाला सुरुवात होताना सर्वांना मंत्रमुग्ध करणारे असे गीत ज्यांनी गायले असे विद्यालयाचे संगीत शिक्षक आदरणीय श्री दांडेकर सर यांचेही आभार मानले. तसेच आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून पहिल्याच दिवशी विद्यार्थी उपस्थितीसाठी सहकार्य केल्याबद्दल सर्व पालकांचे देखील मनपूर्वक स्वागत. तसेच आजच्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांचे देखील मनपूर्वक आभार मानले. आणि सर्वात शेवटी विद्यालयात उपस्थित राहिलेल्या या सर्व बालमित्रांचे पुनश्च एकदा आभार मानले. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करते.